सो बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखेले AB. वी आर लर्निंग सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीजचा पुढचा पार्ट आहे, विच इज सिग्मा नोटेशन, म्हणजेच ती सम. ओके, एक प्रकारची समेशन. ठीक आहे ना. तर समेशन साठी हा सिम्बॉल वापरला जातो. ऍक्च्युली मॅथ मध्ये आणि फिजिक्स मध्ये बेरीज ही दोन प्रकारे केली जाते. ही आहे अल्जेब्रिक सम. ओके, आणि दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे इंटिग्रेशन. ठीक आहे ना. ही अल्जेब्रिक सम आहे. इथे मॅन्युअली एक एक दोन दोन गोष्टी आपण जर ऍड करत चाललो, समजा आता आपल्या रूम मधल्या फरच्या मध्ये असतील, आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा प्रकारे जर का बेरीज लिहायची असेल, इव्हन दो इनफायनाईट टर्म्स असतील, तर हा सिम्बॉल वापरला जातो. पण समजा एरिया काढायचा आहे आणि आपल्याला समजा व्हॉट वी कॅन से इरेग्युलर ऑब्जेक्ट्स असतील, तर त्या ठिकाणी इंटिग्रेट करावं लागतं आपल्याला, नाही का. इंटिग्रेशन ऑफ मासेस, इंटिग्रेशन ऑफ डिफरंट टर्म्स. ओके, सो बेटा समेशन इज समथिंग वी हॅव टू लर्न हियर. इट इज समेशन. समजा x1, x2, x3 टक 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 अप टू xn, n नंबर ऑफ x टर्म्स आर देअर. ठीक आहे ना, बी द टर्म्स देअर सम. ह्या सगळ्यांची बेरीज काय होईल? x1 अधिक x2 अधिक x3 अधिक टिक 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 xn पर्यंत, विच इज डिनोटेड बाय सम ऑफ द एक्स आर. ठीक आहे ना, ही जी बेरीज आहे सगळ्या टर्मची, सम ऑफ द एक्स आर असं. ऑर सम ऑफ एक्स आर वेअर आर गोज फ्रॉम 1 to n. त्याला असं वाचलं तर सम ऑफ एक्स आर टर्म्स, नाही का, x1 x2 या सगळ्या टर्म्सची बेरीज सम वेअर आर गोज फ्रॉम 1 to n, की जिथे आर जातो बेटा एकापासून n पर्यंत. आर यू गेटिंग? सो फ्रॉम हिअर ऑनवर्ड्स दिस इज आय होप यू हॅव अंडरस्टूड. ठीक आहे. बेटा हॅव अ लुक ॲट द एक्झाम्पल्स. सपोज समेशन सिम्बॉल इज गिव्हन, म्हणजे आता मला सगळ्यांची सम करायची आहे. कोणाची? AR टर्म्सची. कोणाची? AR टर्मची. त्याला जो सफिक्स आर आहे बेटा, तो जो आर आहे, दॅट आर इज गोइंग फ्रॉम 1 to 10, म्हणजे आर चाललाय एकापासून 10 पर्यंत. सो यू कॅन सी देर आर 10 टर्म्स. कशा? तर बेटा फर्स्ट विल बी A1, सेकंड विल बी A2, थर्ड विल बी A3. हे असं करत करत A10 आहे की नाही, 10 पर्यंत चालेल. यू विल गेट 10 टर्म्स लाईक दिस. ठीक आहे. अच्छा, सेकंड एक्झाम्पल. सेकंड काय सांगते मला? समेशन ऑफ आर वेअर आर इज गोइंग फ्रॉम 1 to n, म्हणजे सगळ्या आर ची बेरीज जे आर एकापासून n पर्यंत चालले. म्हणजे काय रे बेटा? 1 अधिक 2 अधिक, बघ बर का, 3 अधिक, बघ ना, 1 पासून तर n पर्यंत चालला, 4 प्लस कुठपर्यंत बेटा? n पर्यंत. ठीक आहे. चलो लुक ओव्हर हियर. आर स्क्वेअर, समेशन ऑफ आर स्क्वेअर म्हणजे काय? सगळ्या आर स्क्वेअर ची बेरीज वेअर दॅट आर इज गोइंग फ्रॉम 1 to n. म्हणजे काय बेटा? आर च्या जागी 1 टाक, यू विल गेट 1 स्क्वेअर. बेरीज पुढची टर्म, आर च्या जागी 1 च्या नंतर 2 टाक, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. ह्या सगळ्यांची बेरीज अप टू कुठपर्यंत बेटा? n स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट समेशन ऑफ द आर क्यूब वेअर आर इज गोइंग फ्रॉम 1 to n. आर च्या जागी 1 टाकलं तर 1 चा क्यूब, बेरीज करा. आर च्या जागी 2 टाका, 2 चा क्यूब, 3 चा क्यूब प्लस 4 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब, असं करत करत n चा क्यूब. दिस इज द मेथड ऑफ रायटिंग. स्क्रीनशॉट घ्या. बेटा व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सिग्मा नोटेशन? वन बाय वन वी विल डिस्कस. द फर्स्ट प्रॉपर्टी, समेशन आर गोज फ्रॉम 1 to n. कोणासाठी? एक्स आर प्लस वाय आर. ठीक आहे ना. काही टर्म्स एक्स आर वाले आहेत, काही टर्म्स वाय आर वाले आहेत, आणि एकत्रितपणे त्या जर कशा रिप्रेझेंट केलेल्या असतील तर वी कॅन राईट सेपरेट सेपरेट सम. काय अर्थ बेटा? वी कॅन राईट सेपरेट सेपरेट. बघ, सम आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ एक्स आर प्लस सम आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ वाय आर. दोघांच्याही साठी सेपरेट सेपरेट सम आपण लिहू शकतो. झालं. सेकंड प्रॉपर्टी, समजा समेशन आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ k टाइम्स एक्स आर. तर बेटा k इज कॉन्स्टंट, टेक कॉन्स्टंट टर्म आउटसाइड. ओके, काय अर्थ याचा? टेक कॉन्स्टंट टर्म विच इज k आउटसाइड सिग्मा. कॉन्स्टंट टर्म असेल तर तिला सिग्मा नोटेशनच्या बाहेर घ्या. झालं. थर्ड प्रॉपर्टी, समेशन
आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ 1 म्हणजे काय बेटा, एकाची बेरीज करत राहा n टाइम्स, एकाची बेरीज करत राहा n टाइम्स. हे बघ, दॅट इज 1 अधिक 1 अधिक 1 अधिक टक 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 किती टाइम्स, n टाइम्स. आन्सर विल बी n only. In fact it will be n into 1 which is n. हे बघ ना बेटा, एकाची 2 वेळा बेरीज केली तर उत्तर काय येईल रे, 2. एकाची 3 वेळा बेरीज केली तर उत्तर काय येईल रे, 3. सो एकाची n वेळा बेरीज केली तर उत्तर काय येईल, n. व्हेरी इझी. सो समेशन ऑफ 1 n टाइम्स, आन्सर इज n only. लास्ट वन, समेशन r goes from 1 to n of k. तर बेटा k कॉन्स्टंट आहे, टेक आउटसाइड, k ला बाहेर घेतलं तर k चा मल्टिप्लायर कोणीच ते म्हणजे 1 असतो, है की नाही. आणि एकाची बेरीज किती वेळा केली तर आन्सर इज n. सो k टाइम्स n विल बी आन्सर. आर यू अंडरस्टँडिंग? सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ सिग्मा नोटेशन. स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा, results we have to learn. What are the results of summation? Beta, first result is sum of first n natural numbers. पहिल्या n नॅचरल नंबरची बेरीज म्हणजे काय, पहिले 2 नॅचरल नंबर्स, पहिले 5 नॅचरल नंबर्स, पहिले 25 नॅचरल नंबर्स, पहिले 5 लाख नॅचरल नंबर्स, पहिले अनलिमिटेड काय जे नॅचरल नंबर्स असतील तर त्यांच्यासाठी दिस इज द रिझल्ट. बघ, 1 + 2 + 3 + कुठपर्यंत n पर्यंत. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला? समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r इज n into n + 1/2. पाठ करायचा आपल्याला, n into n + 1/2 कोणासाठी, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. दुसरा, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स म्हणजे काय, पहिल्या n नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजे 1 चा स्क्वेअर अधिक 2 चा स्क्वेअर अधिक 3 चा स्क्वेअर अधिक 4 चा स्क्वेअर असं करत करत n स्क्वेअर पर्यंत. बेटा इट इज रिटन ॲज समेशन r गोज फ्रॉम 1 to n कोणाचं, r स्क्वेअर, है की नाही. r च्या जागी 1 टाकला तर 1 स्क्वेअर, 2 टाकला तर 2 स्क्वेअर, सगळ्यांची बेरीज. रिझल्ट इज n into n + 1 into 2n + 1/6. पाठ करायचं आपल्याला. थर्ड वन, सम ऑफ द क्यूब्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. पहिल्या n नॅचरल नंबरच्या क्यूबची बेरीज म्हणजे काय रे बेटा, 1 क्यूब + 2 क्यूब + 3 क्यूब करत 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 n क्यूब पर्यंत. रिटन ॲज समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r क्यूब इज n स्क्वेअर into n + 1 स्क्वेअर अपॉन 4. ठीक आहे, पाठ पाहिजे आपल्याला, हे स्क्रीनशॉट घ्या. लेट स्टार्ट सॉल्विंग सम्स. एक्सरसाइज 2.6 मधला पहिला क्वेश्चन बेटा, फाइंड द सम ऑफ दिस. ही सम आपल्याला फाइंड करायची. आता काय करूया, इज इक्वल टू, त्याला सिम्प्लिफाय करू आपण. मग आता समेशन r गोज फ्रॉम 1 to n, ब्रॅकेट सोडू एकदा, r into 2r will be 2r square, r into -1 will be -r, 1 into 2r will be plus 2r आणि 1 into -1 will be -1. ठीक आहे, हे सोडवले आपण. ब्रॅकेट्स इज इक्वल टू समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ, इथे 2r स्क्वेअर आहे, इथे 2r आहे, हा -r आणि हा -1. ऑल द टर्म्स, पुढे काही अजून सिम्प्लिफाय होणार नाही. सो प्रत्येकासाठी आपण रूल काय शिकलो, तर बेटा प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट सम घेऊ शकतो आपण. ठीक आहे ना, प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑपरेशन साठी. आता मी पहिले लिहितो 2r स्क्वेअर, झालं, मायनस समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ, अरे 2r मधून हा जातोय ना राव, आय एम व्हेरी सॉरी, 2r मधून 1r जातोय ना, सो 2r स्क्वेअर, 2r मधून 1r गेला, आन्सर इज r -1. आता ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी, तिघांच्याही साठी सेपरेट सेपरेट सम घेऊ शकतो आपण. सो समेशन r गोज फ्रॉम 1 to n, पहिली टर्म आहे बेटा 2r स्क्वेअर प्लस समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r, ओके, आणि मायनस समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ 1. चला व्हॅल्यूज टाकून द्या. इज इक्वल टू, 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या, सो 2 टाइम्स समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r स्क्वेअर, झालं, प्लस, आता यांना असंच लिहूया. ठीक आहे, नंतर फॉर्म्युला टाकू आपण, कॉपी पेस्ट करतो मी. पहिलं सम आहे ना, थोडं सावकाश. ओके बेटा, आता बघा आपण सगळे फॉर्म्युले ऑलरेडी शिकलेलो आहेत. तर हा 2 इंटू ही काय बेटा, समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r स्क्वेअर, म्हणजेच
ही काय ऍक्च्युली सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट इन नॅचरल नंबर्स. काल का नाही काल सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट इन नॅचरल नंबर्स. ही काय रे बेटा सम ऑफ फर्स्ट इन नॅचरल नंबर्स. बघ ना आरच्या जागी 1 टाक 1 2 3 4 सगळ्यांची बेरीज. इथे बघ ना आरच्या जागी 1 टाक 1 स्क्वेअर 2 टाक 2 स्क्वेअर 3 टाक 3 स्क्वेअर है की नाही. सो हे फॉर्म्युले आणि एकाची किती वेळा बेरीज केली तर आन्सर इज n. आर यू अंडरस्टँडिंग. चलो सो बेटा इथे फॉर्म्युला टाकतो मी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट इन नॅचरल नंबर्स विच इज n into n plus 1 into 2n plus 1 upon 6 प्लस इथे काय टाकणार मी सम ऑफ द फर्स्ट इन नॅचरल नंबर्स काय आहे बेटा n into n plus 1 upon 2 वजा एकाची n टाइम्स बेरीज केली आन्सर विल बी n ओनली. गेटिंग. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. एक काम करतो मी इथं सिम्प्लिफाय करतो काही गरज नाही. ओके इथं सिम्प्लिफाय करू आपण इज इक्वल टू. तर बेटा हाऊ कॅन वी सिम्प्लिफाय. प्रत्येक टर्म मध्ये मला n दिसतोय. ठीक आहे मग काम करूया n अपॉन 6 कॉमन घेऊ आपण किंवा इथं भाग जातोय ना बे एक बे आणि बे त्रिक 6. ठीक आहे चला 3 दुने 6 बेस 6 करून घेऊ आपण सर्वांचा. बेस 6 केला. आता प्रत्येक टर्मला 6 ने मल्टिप्लाय करा. तू या टर्मला 6 ने मल्टिप्लाय करशील तर काय होईल बेटा 3 दुने 6 सो 2 टाइम्स n into n plus 1 into 2n plus 1. ओके ही झाली पहिली टर्म अधिक 6 ने मल्टिप्लाय केल्यामुळं बेत्रिक 6 सो प्लस 3n into n plus 1. ओके ओके आणि मायनस 6n होल डिवाइड बाय 6. परत सांगतो बेस सर्वांचा 6 करून घे कारण 3 आहे इथं 2 आहे. ओके 6 कॉमन मल्टिपल आहे. सो बेस जर का 6 केला तर ह्या टर्मला 6 ने गुणशील तू आहे की नाही. सो 3 दुने 6 2 टाइम्स ऍज इट इज प्लस 6 ने गुणशील तर बेत्रिक 6 3 टाइम्स n into n plus 1 वजा 6 ने गुणशील तर तो काय होईल 6n अपॉन 6 इज इक्वल टू ह्या तिन्ही टर्म्स मध्ये n आहे तर मी एकदा n कॉमन घेतो. बेटा n कॉमन घेतला तिथं काय राहील रे बघ बरं का 2 into ब्रॅकेट n plus 1 into 2n plus 1. इथून n बाहेर आला तर प्लस 3 into ब्रॅकेट n plus 1 आणि इथून n बाहेर आला तर फक्त 6. एव्हरीथिंग इज डिवायडेड बाय 6. ठीक आहे विच इज इक्वल टू n अपॉन 6 असं लिहितो मी. ओके आणि आतमध्ये हा ब्रॅकेट सोडू आपण इंटू ब्रॅकेट. सो बेटा 2 into n will be 2n प्लस 2 into 1 will be 2 आणि into 2n plus 1 प्लस 3 into n 3n प्लस 3 into 1 is 3 minus 6 भागिले 6 याच्या खाली लिहिलं होतं आपण. ठीक आहे सो बेटा n by 6 इंटू ब्रॅकेट मोकळे करा 2n into 2n किती झालं बेटा 4n स्क्वेअर 2n into 1 2n 2 into 2n 4n 2 into 1 will be 2 झालं. अरे हे राहिलं ना पुढे प्लस 3n आणि प्लस 3 आणि मायनस 6 किती झाले मायनस 3. आर यू गेटिंग मायनस 3. ओके सो n by 6 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर वाली एकच टर्म आहे सो आय विल राईट 4n स्क्वेअर 2n आणि 4n किती झाले बेटा 6n नाही हा एक आहे ना 2 आणि 4 6 आणि तो 3 9n आणि 2 3 गेला -1. दिस इज युअर फायनल आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. चलो सो आता वेअर टू सॉल्व दिस. परत एकदा ही टर्म वजा ही टर्म अधिक ही टर्म प्रत्येकासाठी आपण समेशन सेपरेट लिहायचे विच इज इक्वल टू बेटा आता 3 अच्छा जाऊ दे एक स्टेप वाढवतो सावकाश करतोय बघ समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ पहिले कोणासाठी बेटा 3r स्क्वेअर ह्या टर्म साठी सेपरेट सम आहे बघ समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ 2r. ओके प्लस समेशन
आर गोज फ्रॉम 1 to 1. एकदम स्टेप बाय स्टेप. ह्या टर्म साठी आणि ह्या टर्म साठी सेपरेट सेपरेट. 3 कॉन्स्टंट आहे का नाही बेटा? चला 3 ला बाहेर घ्या. समेशन आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ आर स्क्वेअर वजा 2 कॉन्स्टंट आहे, 2 ला बाहेर घ्या. ओके, अधिक याला असंच ठेवा. आता सगळे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे बेटा. ही काय रे? समेशन ऑफ द आर स्क्वेअर. आर च्या 1 टाक 1 स्क्वेअर, 2 टाक 2 स्क्वेअर, 3 टाक 3 स्क्वेअर, 4 टाक 4 स्क्वेअर. सो सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, राइट? सो 3 into काय लिहू बच्चा? I will write n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. फॉर्म्युले पाठ करायचे. ओके, बर. वजा हा 2 गुणिले ही काय रे बाळा? सम आर च्या जागी बघ ना, 1 टाक 2 टाक 3 टाक 1 plus 2 plus 3, राईट? सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स. सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स जे असते n into n plus 1 upon 2 अधिक एकाची n वेळा बेरीज केली तर उत्तर n आहे. व्हेरी इझी. सोडा ऑब्झर्विंग हिअर बच्चा. 3 1 3, 3 2 6. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल. सिम्प्लिफाय करा. इज इक्वल टू काय राहिला खाली? इथे राहिला 2. बर, मग एक काम करूया. n तिघांमध्ये पण आहे बरं का, तर मी n/2 कॉमन घेतो बेटा. लक्ष दे, हे बघ n/2. प्लीज कॉन्सन्ट्रेट, प्लीज कॉन्सन्ट्रेट. बघ बेटा, n/2 कॉमन घेतला. ती इथं काय राहील? पहिली टर्म n plus 1 into 2n plus 1 झालं. बर, इथून n बाहेर आला. खाली 2 बाहेर घ्यायला नव्हताच, राईट? म्हणजे आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. अरे बेटा प्लीज डू अंडरस्टँड. 2 times n plus 1. घाबरू नको, पुन्हा रिपीट करतो. आता इथून पण बघ, प्लस n/2 बाहेर गेला. n बाहेर गेला, इट इज ओके. खालून 2 बाहेर गेला, याच्याकडे नव्हताच म्हणून 2. हे पुन्हा एक्सप्लेन करतो बेटा. n/2 कॉमन घेतोय मी तिन्ही टर्म्स मधून. n/2 पहिले टर्म मधून बाहेर आला. उरलं काय? n plus 1 into 2n plus 1. ह्या टर्म मधून n/2 बाहेर घ्यायचा. ह्या टर्म मध्ये n आहे, ओके सर, पण खाली 2 नव्हता म्हणून आपण काय केलं? मल्टिप्लाय बाय 2 टू दिस टर्म. इथे बघ नुसता n आहे, n/2 बाहेर घ्यायचा. n बाहेर घेतला वरून, ओके सर. खाली 2 नव्हता तर आपण इथं 2 लिहिला, बॅलन्स झाला. ठीक आहे. दिस इज इक्वल टू n/2 into ब्रॅकेट सोडवा. n into 2n, 2n स्क्वेअर. n into 1 n, 1 into 2n 2n, 1 into 1 1, minus 2 into n minus 2n, minus 2 into 1 minus 2, आणि हा पुढे plus 2, which is equal to n/2 2n square as it is, plus 2n आणि minus 2n got cancelled. Okay, plus and minus cancelled. Minus 2n plus 2 cancelled. So 2n square plus n आणि plus 1 झालं आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. चलो थर्ड सम. फाइंड सम r goes from 1 to n of 1 plus 2 plus 3 कुठपर्यंत? r पर्यंत भागिले r. बेटा आपण 1 plus 2 plus 3 कुठपर्यंत? n पर्यंत जेव्हा घेत होतो, फॉर्म्युला काय होता? n into n plus 1/2, राईट? मग इथे r पर्यंत आहे. सम ऑफ द फर्स्ट r नॅचरल नंबर्स. तुम्ही फॉर्म्युला काय लिहिणार? r into r plus 1/2. गेटिंग? सो बच्चा, इट इज इक्वल टू समेशन r goes from 1 to n ऑफ या न्यूमरेटर वाल्या टर्म्सला r into r plus 1 upon 2 झालं. हा माझा न्यूमरेटर आहे आणि भागिले तो खालचा r. कळलं? सम ऑफ द फर्स्ट r नॅचरल नंबर्स which is equal to summation r goes from 1 to n of कसली भेटायला? वरती बघ, r into r will be r square plus r into 1 will be r आणि भागिले 2 into r is, एक काम करू येणार आहो, हा वरचा r आणि हा r गॉट कॅन्सल आउट. आर गेटिंग? हे काय? याचा हा न्यूमरेटर विथ डिनॉमिनेटर विल गेट कॅन्सल आउट. उरल काय? r plus 1 upon 2. तो जो भागिलेचा 2 आहे त्याला मी 1/2 असा बाहेर घेतो. समेशन r goes from 1 to n ऑफ काय राहिलं बेटा? r plus 1 which is 1/2. आता या दोघांच्या साठी सेपरेट सेपरेट सम लिहायची, पण इथं ब्रॅकेट टाका अगोदर आणि सुट्ट सुट्ट करा. समेशन r goes from 1 to n of r अधिक समेशन r goes from 1 to n of 1.
हा ब्रॅकेट व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तो जो 1/2 आहे तो समेशनच्या बाहेर आहे. सो आतमध्ये दोन टर्म सेपरेट तुम्ही घेताय, तर हा 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर लिहिणं फार गरजेचं होतं. ठीक आहे, चला पुढे सिम्प्लिफाय करूया. इज 1/2 समेशन ऑफ फर्स्ट आर नॅचरल नंबर्स, आर नाही एन नॅचरल नंबर्स. आर एकापासून एन पर्यंत चालला ना, हे बघ आर एकापासून एन पर्यंत चालला, 1 + 2 + 3 एन पर्यंत. सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबरचा फॉर्म्युला एन इंटू एन प्लस 1/2 अधिक एकाची एन वेळा बेरीज, आन्सर इज एन, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, विच इज इक्वल टू. तर बेटा 1/2 ऍज इट इज, आणि आतमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करू तुम्ही आता, एन इंटू एन एन स्क्वेअर प्लस एन इंटू 1 इज एन अधिक 2 इंटू एन इज 2n अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लाय केलं ना बेटा, हा ब्रॅकेट सोडला, प्लस 2n/2. सो इट विल बी फायनल आन्सर बेटा 1 भागिले हा 2 आणि हा 2 झाले 4, आणि कंसात काय राहिले बेटा एन स्क्वेअर प्लस 1n आणि 2n झाले 3n. डन. ओके बेटा, वी हॅव टू फाइंड दिस सम. काय सांगतात मला, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर कुठपर्यंत, आर स्क्वेअर पर्यंत, म्हणजे सम ऑफ द फर्स्ट आर स्क्वेअर टर्म्स, सम ऑफ द फर्स्ट आर स्क्वेअर टर्म्स. आपल्याकडे फॉर्म्युला काय, सम ऑफ द फर्स्ट एन स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर कुठपर्यंत एन स्क्वेअर, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स, आहे की नाही. सो बेटा आय विल राईट सम आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ, बरं का, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट आर नॅचरल नंबर्स, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट आर नॅचरल नंबर्स. मग यांच्या ऐवजी फॉर्म्युल्यात आर येईल, विच इज आर इंटू आर प्लस 1 इंटू 2r + 1/6 झालं. हा काय बेटा न्यूमरेटर, हा काय रे न्यूमरेटर, अपॉन डिनॉमिनेटरला ऑलरेडी काय बेटा r इंटू r + 1. आता हा r विल कॅन्सल आउट विथ धिस r, r + 1 कॅन्सल आउट विथ धिस r + 1. मग उरलंय काय 1/6 धिस टर्म, तो 1/6 बाहेर घे ना, राहील काय समेशन r इज गोइंग फ्रॉम 1 to n ऑफ 2r + 1 झालं, विच इज 1/6. ठीक आहे, आता काय करणार मी, ब्रॅकेट मध्ये सम ऑफ धिस प्लस सम ऑफ धिस, राईट, समेशन r goes from 1 to n of 2r plus summation r goes from 1 to n of 1, which is 1/6. आतमध्ये 2 ला बाहेर घ्या, सम ऑफ r goes from 1 to n of r अधिक, आपल्याला माहितीये सगळ्या यांची बेरीज काय असते बेटा, सगळ्या 1 ची बेरीज काय असते n पर्यंत n. ओके, पुढे सिम्प्लिफाय करू आपण, इज इक्वल टू 1/6 ऍज इट इज, आतमध्ये 2 इंटू काय बेटा ही समेशन आर गोस फ्रॉम 1 to n ऑफ आर, आर च्या जागी 1 टाक 1, 2 टाक 2, 3 टाक 3, राईट. सो समेशन ऑफ 1 + 2 + 3, सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स, आहे की नाही 1 to n. सो दॅट फॉर्म्युला इज n इंटू n + 1/2 आणि प्लस n, हा 2 आणि हा 2 गॉट कॅन्सल आउट, 1/6 आतमध्ये n इंटू n इज n स्क्वेअर, n इंटू 1 इज n, आणि बघा पुढचा n. सो माय आन्सर इज 1/6 इंटू ब्रॅकेट n स्क्वेअर प्लस 2n. घ्या स्क्रीनशॉट. Fifth question is find the sum 5 into 7 plus 7 into 9 plus 9 into 11 plus 11 into 13 plus टिक 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 टिक. प्रत्येक टर्म दोघांचा गुणाकार आहे, प्रत्येक टर्म दोघांचा गुणाकार आहे. आणि बेटा इफ यू ऑब्झर्व, हे बघ 5 7 9 11 आर इन एपी, दोघांचा गुणाकार असलेली प्रत्येक पहिली टर्म घेशील तर दे आर इन एपी, राईट. सो 5, बघा बेटा सोल्युशन, दॅट 5, 7 नंतर 9 नंतर 11 आर इन एपी, आर इन एपी. कसे आहेत बेटा एपी मध्ये, तर फर्स्ट टर्म ए इज 1 अँड द डिफरन्स किती आहे बेटा 2. आर यू गेटिंग, प्रत्येक दोन टर्म मधला डिफरन्स 2.
मग कॅन आय फाइंड nth टर्म ऑफ द एपी? येस सर. Tn is A plus n minus 1 into D, which is equal to A. Who is my first term here? A, which is 1, plus n minus 1. What is difference? 2. याला जर का सोडवलं तर 1 plus n into 2 is 2n वजा 2. 1 as it is. n गुणिले 2 2n minus 1 गुणिले 2 minus 2. So can I say the final nth term is 2n minus 1? है की नाही? एकातून 2 गेला minus 1. सिमिलरली मी दुसऱ्या टर्म्स पाहिल्या बेटा. 9 11 मला याही कशामध्ये सापडल्या? एपी मध्ये. विच मीन्स 7, 9, 11, 13 असं पुढे जात आर इन एपी. प्रत्येक टर्म मधले दुसऱ्या टर्म आर ऑल्सो इन एपी. कशा आहेत एपी मध्ये? ए इज 7 फर्स्ट टर्म आणि डिफरन्स 2 आहे की नाही? So once again I can find the nth term, which is A plus n minus 1 into D. All right, which is A, that means 7 plus n minus 1 into difference is 2. Sodva 7 plus n into 2, 2n minus 1 into 2 minus 2, and the answer will be 2n. 7 2 गेले 5. गेटिंग? ठीक. सो काय केलं बेटा आपण टक 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 अप टू जी nth टर्म आहे. सो फर्स्ट वाल्यांची nth टर्म पण काढली, सेकंड वाल्यांची सुद्धा nth टर्म आपण काढली. सो ऍट द एंड मी लिहू शकतो की दिस टर्म इंटू दिस टर्म, दिस प्रोडक्ट विल बी nth टर्म ऑफ दिस. ठीक आहे ना? आणि आता मला ही सम काढायची आहे. तर एकदा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ओके. सो त्यांनी आपल्याला जे अप टू nth टर्म्स असं बोलले होते, तर प्रत्येक पहिली टर्म n पर्यंत जाऊन होणार आहे 2n-1 आणि प्रत्येक दुसरी टर्म n पर्यंत जाऊन होणार आहे 2n+1. सो आय कॅन राईट द सम, ओके, that is equal to sum r goes from 1 to n of n च्या जागी आता फक्त मी r टाकणार. इट विल बी 2r-1 गुणिले 2r+5. मी पुन्हा एक्सप्लेन करतो. हा प्रोडक्ट अधिक हा प्रोडक्ट अधिक हा प्रोडक्ट अधिक हा प्रोडक्ट हे असं चाललंय n टर्म्स पर्यंत. म्हणजे ती 5वी 7वी 8वी 1000वी 1 लाख 2 लाख करोडो कितवी पण टर्म्स असू दे. तर ह्या पहिल्या वाल्यांची nth टर्म तर ही येणार आहे, दुसऱ्या वाल्यांची nth टर्म तर ही येणार आहे, आणि सम करायची मला ह्या सगळ्या टर्म्सची. राईट? सो कॅन आय राईट समेशन ऑफ प्रोडक्ट मध्ये पहिल्या वाल्यांची nth, दुसऱ्या वाल्यांची nth. राईट? मग तुझ्या मनात प्रश्न पडला सर आर का? तर आर वापरतोय ना सिम्बॉल आपण नोटेशन मध्ये. आर इज ट्रेसिंग फ्रॉम 1 to n ना, आर इज गोइंग फ्रॉम 1 to n, म्हणून आर वापरायचंय. ओके. आन्सर इज इन टर्म्स ऑफ द n. पण आर का लिहायचंय कळलं सगळ्यांना? ठीक. आता सोडवायला. सो दिस इज इक्वल टू summation r goes from 1 to n, ब्रॅकेट सोडवा. 2r into 2r will be बेदुने 4, 4r square. 2r into 5 will be 5 दुने 10, 10r. -1 into 2r will be -2r आणि -1 into 5 will be -5. ठीक आहे. अजून थोडस सिम्प्लिफाय होईल. कसं? 4r square, 10r मधून 2r गेले 8r आणि -5. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक टर्म साठी मी सेपरेट सम लिहू शकतो आणि कॉन्स्टंट टर्म टेक आउटसाइड. हे एकाच वेळी करू आता आपण. पहिल्या टर्म साठी 4 बाहेर घ्या आणि कसं लिहा? समेशन r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r स्क्वेअर. प्लसचं साइन टाक. 8 कॉन्स्टंट आहे बाहेर घे. समेशन बेटा r गोज फ्रॉम 1 to n ऑफ r. ओके. बर. आणि तिसऱ्या टर्म साठी वजा तो जो 5 आहे त्यालाही बाहेर घे. ओके. समेशन r गोज फ्रॉम 1 to n. 5 जर का बाहेर घेतला तर राहणार काय? 1. 5 into 1 5 ना बेटा. चलो सिम्प्लिफाय करू आता आपण. इज इक्वल टू
4 into 4 into आरचा गिवन टाकला तर 1 स्क्वेअर, 2 टाकला तर 2 स्क्वेअर, 3 टाकला तर 3 स्क्वेअर. म्हणजे काय ही सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. तर काय फॉर्म्युला बेटा, n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6 है की नाही. बर प्लस 8 इंटू आरचा गिवन टाक 1, 2 टाक 2, 3 टाक 3, काय 1 अधिक 2 अधिक 3 सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर्स है की नाही. 1 to n सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. काय फॉर्म्युला बेटा, n इंटू n प्लस 1 अपॉन 2 मायनस 5 इंटू हे काय सम ऑफ लाईक आर इज गोइंग फ्रॉम 1 to n ऑफ 1, एकाची n टाइम्स बेरीज, आन्सर इज n. व्हेरी इझी. बस आता सिम्प्लिफाय करायचंय मला. तर काय होईल बेटा, बे दुने 4 आणि बेत्रिक 6, बे एक बे, बेचोक 8. प्रत्येक टर्म मध्ये n आहे आणि डिनॉमिनेटरला कोण आहे बेटा 3. मग काम करू नाही का, n/3 कॉमन घेऊ. नीट कॉन्सन्ट्रेट करा आता. इज इक्वल टू हे बघ n अपॉन 3 कॉमन घ्यायचा. आता पहिल्या टर्म मध्ये बघ बरं का, n/3 जर का बाहेर पडला, ओके, n/3 जर का बाहेर पडला तर काय होईल बेटा, 2 इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1. ऍग्री. n/3 बाहेर गेला, 2 इंटू n प्लस 1 अपॉन सॉरी 2 इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन काहीच नाही, कारण n/3 बाहेर गेला. झालं. आता पुढची टर्म बघ बरं का बेटा, प्लस प्लस n बाहेर घेतला, भागिले 3 घ्यायला नव्हताच ना, सो मल्टिप्लाय करावं लागेल ना. सो 3 चौक 12 n इंटू n प्लस 1. यू हॅव टू ग्रॅब दिस. हे बघ n बाहेर आला वरून, पण खालून जसा इथं 3 रेडी होता इथं नव्हता ना, मग इथं मल्टिप्लाय करावं लागेल. सो 4 त्रिक 12 n इंटू n प्लस 1. आता बघ -5 n आहे. हे बघ मायनसचं साईन बरं का, n/3 बाहेर घ्यायचा, n बाहेर आला पण खालून 3 घ्यायला बाहेर नाही, 3 ने मल्टिप्लाय कर. सो 5 त्रिक 15. बस आता आतमध्ये सिम्प्लिफाय करा. n/3 into bracket 2 into n will be 2n plus 2 into 1 is 2. 2 into n is 2n plus 2 into 1 is 2 into 2n plus 1. Okay. अधिक 12n into n will be 12. n into n is n square. 12n into 1 will be 12n आणि वजा 15. चला स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. इज इक्वल टू n/3. सो आतमध्ये 2n into 2n 4n square, 2n into 1 2n, 2 into 2n 4n, 2 into 1 is 2. ठीक आहे. पुढे बघ प्लस 12n स्क्वेअर प्लस 12n मायनस 15. डन. इज इक्वल टू n/3 आतमध्ये 4n स्क्वेअर आणि 12n स्क्वेअर किती झाले, 12 आणि 4 16n स्क्वेअर. 12n आणि 2 किती झाले 14 आणि 4 16n. 2 आणि -15 -13. ठीक आहे. सो 3 ने तर काय भाग जात नाही, वी विल कीप इट ऍज इट इज. डन. स्क्रीनशॉट घ्या. ओके बेटा, प्लीज मेक वन करेक्शन. 12 आणि 4 16 2 18n. ओके, देयर वॉज लिटिल मिस्टेक फ्रॉम माय एंड, सो प्लीज करेक्ट दिस आंसर. ठीक आहे. सो चलो टुडे वी विल स्टॉप हियर.